43ला आपण टाईम सेट केलेला आहे आणि ट्रिप बी पण 0 केलेली आहे. सो बघूया आता किती टाईम लागतोय. सो फायनली मंडळी आपण कशेडी टनलच्या रस्त्याला आलेलो आहोत आणि इथे पाठीमागे बघताय हे जे गर्डर्स तयार केलेले गेले आहेत ते मगाशी आपण जे बघितलं मुंबई गोवा हायवेपासून जो कशेडी टनलकडे जाण्याचा रस्ता आहे त्याला ते कनेक्ट होणार आहेत. तिथे ते ब्रिज होणार आहे आणि त्या ब्रिजचे गर्डर्स आहेत हे. इथे पण हा एक ब्रिज आहे, ह्याचं पण काम चालू आहे आणि काम खूप जोरात चालू आहे. म्हणजे याआधी इतके वर्ष हे नुसतेच फक्त पिलर्स उभे होते पण बाकी काहीच काम केलं नव्हतं पुढे. पण आत्ता या 2-3 महिन्यामध्ये खूप जोरदार काम चालू आहे. आणि इकडे थोड्या कन्स्ट्रक्शनच्या गाड्या पण असतात त्यामुळे जास्त स्पीड नाही आपल्याला ठेवता येणार. एक डायव्हर्जन आहे. दोन्ही साईडचा सिमेंटचा रस्ता तयार झालेला आहे पण काही काही ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत अजूनही बघा. काही काही ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो की पुढच्या गणपतीला म्हणजे या येत्या गणपतीला आपल्याला कशेडी टनलमधनं प्रवास करू शकतो आपण आणि तेही दोन्ही मार्गिकाने. दुसऱ्या साईडचा टनल चालू म्हणजे आता त्यातलं आतमध्ये काम कितपत कंप्लीट झालेलं आहे ते तर नाही आपण बघू शकत पण निदान एक बोगदा तरी कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये पण आतमध्ये विद्युत रोषणाई आणि एअर फिल्टर्स किंवा व्हेंटिलेशनचं काम चालू आहे. आणि हा आपला जो व्हिडिओ आहे तो नॉनस्टॉप असणार आहे. आपण स्टार्ट पॉईंटपासून म्हणजे जिथे कशेडी टनलला जायला रस्ता आहे त्या पॉईंटपासून कशेडी घाट जिथे चालू होतो म्हणजे खेडच्या साईडला तिथपर्यंत त्या पॉईंटपर्यंत आपण हा व्हिडिओ नॉनस्टॉप करणार आहोत. मित्रांनो समोर बघू शकताय आपल्याला आता कशेडी टनल्सचा एंट्रन्स दिसायला लागलेला आहे. आणि फायनली आपण कशेडी बोगद्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करताच इतकी थंडी आहे ना इथे. वातावरण आतमधलं एवढं चिल्ड आहे ना बाप रे. म्हणजे एकदम उन्हातनं एकदम AC मध्ये बसल्यावर कसं होतं तसं एकदम पूर्ण चिल्ड वातावरण आहे. आणि आतमध्ये अजूनही असा मातीचा वास येतो. म्हणजे पाऊस पडल्यानंतर पहिला पावसाचा कसा एक मातीचा वास असतो तसा वास आतमध्ये येतोय. काही ठिकाणी पाणी पण गळतंय. वरती ज्या लाईन्स दिसत आहेत आता या कॅमेरामध्ये फार जस्टिस नाही होत आहे
सॉरी कॅमेरा सेटिंग थोडी चेंज केली आहे त्यामुळे आता जरा बऱ्यापैकी फुटेज दिसतंय तुम्हाला. मगाशी खूपच अंधार दिसत होता एंट्री केल्यानंतर. हे आता वरती बघा, हे व्हेंटिलेशन फॅन्स आहेत वरती. आणि हे जे बोगद्याला म्हणजे दोन्ही बोगद्याला आपण काय म्हणणार त्याला, इंटरचेंज दिलेले आहेत यांनी, की इन केस अगर या बोगद्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर दुसऱ्या बोगद्यामधून ट्रॅफिक चालू ठेवण्यासाठी. आणि हे बघा मित्रांनो, बघता बघता आपण दुसऱ्या साईडला पोचलोय. पण इथे बोगदा संपला आहे पण अजून आपण मेन हायवेला लागलेलो नाही आहे. तो इथून आता आपल्याला ॲक्च्युअल तेच बघायचं आहे. दोन्ही साईडचं सिमेंट कॉन्क्रीटचं लेन कंप्लीट आहे. रस्ता पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. ब्रिजचं पण पूर्ण कामं झालेली आहेत. काही ठिकाणी अशी कामं पेंडिंग आहेत. आता इथे ब्रिजचं काम अर्धवट ठेवलं आहे यांनी. एक साईड ब्रिज कंप्लीट केलं आहे, एका साईडचं ब्रिजचं काम अजूनही तसंच पेंडिंग आहे. पण लेन जे आहेत ते दोन्ही पण कंप्लीट झालेले आहेत. साईनबोर्ड लावलेले आहेत, खाली मार्किंग केलेलं आहे रस्त्यावरती. मित्रांनो, आता आपण समोर बघतोय, आपण मेन हायवेला कनेक्ट होणार आहोत इथे. आता आपण मेन हायवेच्या इथे आलेलो आहोत. मेन हायवेला कनेक्ट होणार आहोत आपण इथे आता. हा आहे आपला हायवे. आता आपण थांबून बघूया की टोटल किती किलोमीटर आहे आणि किती वेळ लागला आपल्याला ते.